आज सकाळी उठलो तेव्हा थोडासा पाऊस चालू होता. नंतर गोठ्यात गेलो तर तिकडे दादा मशनीने दूध काढत होता आणि नाना हाताने दूध काढत होते. कारण मशनीने संपूर्ण दूध निघत नाही, त्यामुळे थोडंसं राहिलेलं हाताने दूध काढावं लागतं. इकडे जॉन्सन आणि बोका एकमेकाला खुन्नस देत होते. जवळ गेल्यानंतर बोका थोडासा लाडात येऊन ओरडायला लागला, तसा तो जवळ येत नाही. त्याच्यानंतर थोडंसं टोपात दूध घेतलं आणि बोक्याच्या वाटीत थोडंसं दूध ओतलं. त्याच्यानंतर मग तो प्यायला लागला आणि बाकीचं उरलेलं दूध कॅनमध्ये ओतून दिलं. आणि मशीनची केटल ही भरलेली होती, त्यामुळे दादानी ते दूध कॅनमध्ये ओतलं. तेवढ्या वेळात बोक्याने त्याचं दूधही संपवलं होतं. त्याच्यानंतर थोडासा बाहेर फेरफटका मारला. आणि हो, या नारळावर अजूनही काही उपाय सापडलेला नाही आहे.